लाडक्या बहिणींनो, अपात्र लाडक्या बहिणीचे 1500 रुपये पुन्हा सुरू होणार आहे, अशी मोठी खुशखबर आपल्या समोर आलेली आहे. ज्या महिला अपात्र आहे, ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही, अशा सर्व महिलांना पुन्हा 1500 रुपये सुरू होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तीच मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या आणि ई-केवायसी प्रक्रियेत विविध कारणामुळे कागदपत्रे सादर करू न शकलेल्या महिलांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. म्हणजे ज्या महिलांनी अपात्र आहे, ज्यांचे 1500 रुपये बंद झालेले आहे आणि ज्यांनी ई-केवायसी प्रक्रियेत विविध कारणामुळे कागदपत्र सादर करू न शकलेले किंवा ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही, अशा सर्व महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑनलाईन पडताळणी प्रक्रियेत अडथळे आलेल्या महिलांना आता आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या लाखो महिलांमध्ये पुन्हा पात्र ठरण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्या महिलांचे 1500 रुपये बंद झालेले आहे, अशा महिलांना आणि ज्यांना ई-केवायसी केलेली नाही, अशा सर्व महिलांना पुन्हा 1500 रुपये सुरू होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. आता हे कागदपत्रे पडताळणी कुठं होणार व याच्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार, याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. समोर पहा, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचे अनुदान वितरित करण्यास मागील आठवड्यापासून सुरुवात केली आहे. भरपूर महिलांना 2 टप्प्यामध्ये 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये 2 महिन्याचे पैसे जमा होत आहे. मार्च आणि एप्रिल शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिल अखेर राज्यात 1 कोटी म्हणजे एप्रिल 2026 पर्यंत राज्यात 1,77,00,000 महिला पात्र लाभार्थी म्हणून निश्चित झाल्या आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी सुरुवातीला किती होत्या? या ठिकाणी पहा 2.5 कोटी अर्ज प्राप्त झाले होते. गेल्या 1.5 वर्षापासून या अर्जाची विविध टप्प्यामध्ये छाननी आणि पडताळणी सुरू झाली होती. त्याच्यामुळे विविध महिला काय झालेल्या आहे, या ठिकाणी अपात्र झालेल्या आहे. याच महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. तर समोर पहा, आणखीन महत्त्वाच्या सर्व अपडेट आहे. एकही माहितीपासून वंचित राहू नका. सर्व माहिती व्यवस्थित पाहून घ्या. अर्जदाराचे उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची माहिती, शासकीय योजनेचा लाभ, आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी पुरावे आणि इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आली. याची काय केली होती? सखोल तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान शासनाकडून अनेक वेळा ई-केवायसी आणि कागदपत्रे सादरीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. किती मुदतवाढ देण्यात आली होती? 1 महिना 6 महिने याची कंटिन्यू मुदतवाढ देण्यात आली होती ई-केवायसीची. शेवटची तारीख किती होती? 31 मार्च होती. त्याच्यानंतर ही वाढून 30 एप्रिल पर्यंत याची मुदतवाढ देण्यात आली होती ई-केवायसीची. तरीही ग्रामीण, महत्त्वाचे पहा, तरीही ग्रामीण, एकदम महत्त्वाचे आहे, तरीही ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, तांत्रिक अडचणी, आधार बँक लिंकिंगमधील त्रुटी, मोबाईल क्रमांक बदल, अपूर्ण कागदपत्रे आणि ऑनलाईन प्रणालीतील अडथळ्यामुळे लाखो महिलांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही. याचा आकडा लाखोमध्ये आहे, भरपूर मोठी लाखोमध्ये याची पडताळणी महिलांना अडथळा आल्यामुळे करू शकले नाही. भरपूर अर्ज देखील प्राप्त झालेले आहे की ई-केवायसी पुन्हा करा किंवा कागदपत्र पडताळणी पुन्हा सुरू करा. काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहिले, तर अनेक महिलांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आल्या. आताच सांगितलं तुम्हाला, भरपूर अडचणी आल्या होत्या. शासनाने 30 एप्रिल ही अंतिम मुदत जाहीर करून, आत्ताच सांगितलं तुम्हाला 30 एप्रिल ई-केवायसीची काय होती? ई-केवायसी ही 30 एप्रिल ही अंतिम मुदत होती. त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 70 लाख महिलांना विविध कारणामुळे अपात्र ठरवण्यात आले. 70 लाख महिला या योजनेतून काय झालेल्या आहे? बाद झालेल्या आहे. म्हणजे यांचा काय झालेला आहे? 1500 रुपये हप्ता हा कायमचा बंद झालेला आहे. तर याच महिलांना म्हणजे 70 लाख महिलांना पुन्हा संधी मिळणार आहे 1500 रुपये सुरू करण्याची.
तर लक्षात राहू द्या, महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, महत्त्वाच्या अपडेट आलेले आहे. समोर पहा, काही महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. भरपूर महिला या अपात्र होत्या. काही जणांचं काय झालं, वार्षिक उत्पन्न हे काय होतं, शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. तर काही अर्जामध्ये चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज किंवा निकषांशी विसंगत माहिती समोर आली. शासनाच्या दृष्टीने ही मोठी छाननी प्रक्रिया मानली जात असल्यामुळे लाभार्थ्यांची खरी संख्या स्पष्ट झाली आहे. तथापि पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही महिला योजनेपासून दूर राहू नये यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हणजे ज्या महिला पात्र होत्या पण त्यांना काही कारणास्तव त्यांना कागदपत्र सादर करू शकले नाही, KYC करू शकले नाही किंवा कोणत्याही एका चुकीमुळे त्यांना त्या महिला, ज्या पात्र महिला काय झाल्या, अपात्र झाल्या, अशा महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शासनाने. समोर पहा, ऑनलाईन KYC प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या महिलांना आता कुठं कागदपत्र पडताळणी करायची आहे? महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे सादर करता येणार आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून कागदपत्राची पडताळणी करून अर्ज पुन्हा तपासले जाणार आहेत. अर्ज काय होणार आहे? पुन्हा तपासले जाणार आहे. पुन्हा आता प्रत्यक्षात जाऊन, आता भरपूर महिला म्हणणार आहे याची वेबसाईट सांगा, कुठं करायचं, काय करायचं. या ठिकाणी पहा, महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्षात जायचं आहे तुम्हाला स्वतःला, लाडक्या बहिणींना, आणि तिथं जाऊन कागदपत्र सादर करायची आहे. आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याकडून कागदपत्राची पडताळणी होणार आहे. योग्य कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांना पुढील टप्प्यात योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता परिणामी वाढली आहे. म्हणजे याची परिणाम काय वाढली आहे? ज्या महिला पात्र असून अपात्र झालेल्या आहे त्यांना पुन्हा पडताळणी होणार आणि जर पडताळणीमध्ये त्या सगळ्या पात्र असतील तर ते 100% त्या पुन्हा त्यांचे 1500 रुपये सुरू होणार. समोर पहा, जिल्हा स्तरावर महिला व बाल विकास विभागाकडून विशेष मदत केंद्र, एकदम महत्त्वाचं आहे, विशेष मदत केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. सर्व महिलांना एक विनंती आहे, जे या ठिकाणी सांगतोय व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. आता एकदम महत्त्वाचं या ठिकाणी काय लागतं पहा तुम्हाला. आधार कार्ड, बँक खाते तपशील, मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्राबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. काय लागतं पण हे सर्व तुम्हाला तयार ठेवायचं आहे. हे सर्व त्याच्यानंतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण असली तर प्रत्यक्षात तुम्हाला ते सांगणारे, कोणतीही अडचण असून द्या त्यासाठी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे असल्याची माहिती सूत्रानं दिली आहे. तर महिलांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे. ज्या महिला पात्र असून अपात्र झालेल्या आहे अशा सर्व महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कोणतीही अडचण असेल तर कमेंट्स करा आणि अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.